गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. मोक्षाकडे वाटचाल. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. हा जन्म प्राप्त होणे हे पूर्वकर्माचे फळ आहे. आपल्या शरीरात मनात नाना प्रकारचे दोष असतात. हा दोष आपला नसून तो जन्मकाळचा गुणदोष आहे. हा ईश्वरी दोषही नाही. जन्माला येणे हे आपल्या हातात नाही. ही ईश्वरी सत्ता आहे. मानवी जीवनात बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी अशी जर ईश्वर भक्तीची आवड असेल व त्यात सद्गुरूंची भेट झाली असेल तर दुधात साखरच समजावी. प्रत्येकाने रोज काही काल तरी ईश्वर चिंतनात घालवावा. काहीतरी कर्म करावे. पुढे पुढे त्या कर्माची सवय लागते. तो एक कर्तव्याचाच भाग होतो. कर्तव्य म्हणूनच कर्म करीत राहावे. बलित्यानी शरीरानी विभवो नैवम शाश्वतः नित्यम तन मिहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रहा. क्षणाक्षणाला आपण मृत्यूच्या जवळ जात असतो. आपण नित्यच मृत्यूच्या छायेत असतो. त्याचे स्मरण ठेवून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ईश्वरी भक्ती करावी. प्रत्येकाला आपली काय पात्रता आहे हे माहीत असते. उत्तम विचार सुचत नसतील, मन नेहमी अस्थिर असेल तर ते आपल्यातील दोष आहेत. हे दोष दूर करण्यासाठी सद्गुरू सत्पुरुषांच्या दर्शनाला जावे. त्यांनी सांगितलेली उपासना करावी. उपासना जर योग्य घडत असेल तर मनात अविचार कधीही येणार नाही. मन शांत राहते. कोणाचा मत्सर घडणार नाही. उच्च स्थिती प्राप्त व्हावी म्हणूनच मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे याची नेहमी आठवण ठेवावी. सत्पुरुषांच्या दर्शनाने आपले दोष लक्षात आल्यावर ते साफ करता आपला उदयकाल निश्चित जवळ येतो व अधिकाधिक ईश्वर सान्निध्य लाभते. काही लोकांची कल्पना असते की ईश्वरी उपासना केल्याने पैसा मिळेल, प्रपंचात सुख लाभेल. ही कल्पना चुकीची आहे. आपली जसजशी प्रगती होईल तशा या गोष्टी आपोआप मिळत राहतील. पण परमार्थ आपोआप घडत नाही. परमार्थ हा प्रयत्नाने व प्रपंच हा दैवाने सिद्ध करावयाचा असतो. माणूस नेमके उलटे वागतो व त्यामुळे कष्टी होतो. पैसा मिळवणे हे जीवनाचे उद्दिष्ट नाही तर चांगल्या पद्धतीने जीवन जगणे, जीवनात आनंद निर्माण होणे, ईश्वरी अनुभव येणे, हळूहळू अंतिम गंतव्य जे मोक्षप्राप्तीचे आहे त्या मार्गावर वाटचाल करणे यातच जीवनाची पूर्णता आहे. हेच जीवनाचे खरे उद्दिष्ट आहे. भौतिक गोष्टीपासून मिळणारे सुख व आनंद हा कधीही शाश्वत स्वरूपाचा नसतो. सद्गुरूंकडून मिळालेले सुख व आनंद हा शाश्वत आनंद असतो. तो ऐहिक जीवन सुखाचे करतोच, पण मोक्षप्राप्तीच्या वाटेवर हळूहळू हात धरून पुढे नेतो. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.